पुढची बातमी आहे बीडमधून, बारामतीमधून। लोकसभेनंतर विधानसभेत देखील बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता आहे, कारण पवारांच्या बारामती दौऱ्यात कार्यकर्त्यांनी बारामतीचा दादा बदलण्याची मागणी केली। यावेळी उमेदवारांचं नावही कार्यकर्त्यांनी सुचवलंय, मात्र पवारांनी त्यांना काय उत्तर दिलंय आणि बारामतीचा दादा बदलणार का, यावरचा हा विशेष रिपोर्ट। बारामतीचा दादा बदला, बारामतीच्या कार्यकर्त्यांचं पवारांना साकडं। बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार। लोकसभा निवडणुकीतला अजित पवारांचा पराभव ताजा असतानाच आता बारामतीतल्या विधानसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेतही पवार विरुद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता आहे, कारण बारामतीतल्या कार्यकर्त्यांनी दादा बदलण्याचा आग्रह धरलाय। शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिलाच बारामतीचा दौरा केला। गोविंद बागेत त्यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते आले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी पवारांना नेमकं कोणत्या दादासाठी साकडं घातलं ते त्यांच्याच तोंडून ऐकूया। दादांपेक्षा दुसरा उमेदवार कोणच नाही, दादांनाच उमेदवारी मिळावी एवढी इच्छा आहे। तुम्ही ताकद द्या, आम्ही सगळे त्यांच्या बरोबर पाठीशी आहे। आमचं दादांवर लक्ष आहे, फक्त तुमचं दादांवर लक्ष ठेवा, कारण आम्हाला आता दादा बदलायचा आहे। बारामतीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या साहेबांना उमेदवार बदलण्याबाबत आग्रह धरल्यानंतर पवारांनी उमेदवारीबाबत चर्चा न करण्याचा सल्ला उत्साही कार्यकर्त्यांना दिलाय। दादांपेक्षा दुसरा उमेदवार कोणच नाही, दादांनाच उमेदवारी मिळावी एवढी इच्छा आहे। बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद आणि भावजाईमध्ये सामना रंगला होता, मात्र या रूपानं पवार काका पुतण्यातच खऱ्या अर्थानं संघर्ष झाला होता। आता बारामतीचा दादा बदलण्याचा नाराज कार्यकर्त्यांनी दिल्यानं विधानसभा निवडणुकीतही पुन्हा बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असाच संघर्ष रंगण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।